हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. तर आज आहे वीकेंड आणि छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि ते पण एकदम निवांत झाली आहे. सकाळी उठल्या मस्त असं मी छान चहा ठेवला दोघांसाठी पण. तर इथे आता ब्रेकफास्टची तयारी चालू आहे. त्रिशासाठी डोसा बनवते मी आणि आमच्या दोघांसाठी उत्तप्पा. सो हे सगळं इथे चॉप करून ठेवलं आहे. आणि कसं झालं आणि इथे जे 2 नवीन प्लांट आणले होते ते लावण्याचं काम चालू आहे. तुळस आणलेली नवीन आणि जास्वंद. पूर्ण माती काढताय का? हळूचं फुटेल ते मातीचं एक तर वृंदावन. चला आता तर अशा प्रकारे ही रोपं लावून झालेली आहेत. खूप कधीचं पेंडिंग होतं हे काम आणि फायनली आज झालं आहे. आणि खालचं पण सगळं आवरून झालं आहे. हे पुसायचं बाकी आहे. इथे पण धूळ धूळ झाली, हे पण आवरायचं बाकी आहे. हॅलो, तर आता संध्याकाळ झाली आहे. दुपारी जेवण वगैरे झालं, आम्ही निवांत आराम केला. त्रिशाने अभ्यास केला कारण आता तिची एक्झाम चालू होणार आहे. आता आम्ही फ्रेश झालो, चहा वगैरे घेतला आणि बाहेर जाणार आहे. थोडंसं काम आहे माझं, मला तिकडे जायचं आहे. आणि त्यानंतर इथे जवळच एक फ्ली मार्केट लागलं आहे छोटंसं. म्हटलं चला तिथे पण जाऊन येऊया, जवळच आहे. सो तिथे जायचं आहे आणि मग माझं काम आहे ते पण करायचं आहे. बघूया आता काय काय पुढे कसं कसं होतं ते. काय म्हणते त्रिशा? त्रिशाने काल आणलेली पर्स आज लगेच घेतली आहे सोबत. चला निघायचं. राजेश खाली गेलेले आहेत, ते वाट बघत असतील. आम्ही आता निघतो. चलो. तर आम्ही आलोय आता या मार्केटला. बघूया कसं आहे. राजेश गाडी पार्क करत आहे. फरक काय मिळतंय का नेहा? काय मिळतंय? काही आहे पण कन्फ्यूज आहे. पता है कि बात नहीं करता क्यों काहीतरी छान आहे. एवढी गर्दी बघायला चल. कोई बात पता था इंसान कैसा कसं आहे? और भी कोई ऑप्शन है फ्रेग्रेंसेस और मल्टीपल फ्रेग्रेंसेस मिल जाएंगे इसके लिए रेडीमेड शूट नहीं है क्या? नाही घ्यायचे. ह्याची काय प्राइस आहे? किती? हॅलो, तर आज आहे नेक्स्ट डे. काल मी फ्ली मार्केटवरून आली, त्यानंतर भरपूर लेट झालेलं होतं. सो मला स्वयंपाक वगैरे जेवण हे सगळं आवरता करता भरपूर लेट झालं. सो मी काय शूट नाही केलं. आज पण सकाळपासून बरीच गडबड चालू आहे, बाकी कामं पण आहेत. सो म्हटलं चला आत्ता व्हिडिओ सुरू करूया. आता ऑलमोस्ट दुपारचा 1 वाजत आलेला आहे आणि मस्त असा आजचा बेत आहे चिकन बिर्याणीचा. दम बिर्याणी बनवते मी, म्हणजे ऑलमोस्ट झाली आहे. आता मी दम देऊन गॅसवर ठेवली आहे, तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे मी इथे ही बिर्याणी दम देऊन ठेवलेली आहे.
खाली तवा आहे, लागायला नको, खाली जळायला नको म्हणून तवा ठेवला आहे आणि सील केली आहे पूर्ण कणकेने आणि होईलच आता ती. आणि ते कोशिंबीरची तयारी, खाली टोमॅटो आहे, इकडे काकडी, कांदा, दही आणि मीठ इंटेन्शनली नाही घातलं मी की पाणी सुटेल म्हणून. थोड्या वेळात मी आता दही वगैरे घालून ठेवेल. सो असं हे प्रिपरेशन झालेलं आहे. आता थोड्या वेळाने आम्ही जेवू आणि नंतर बाकी पुन्हा बरीच कामं आहे आज, सो तिकडे पण जायचं आहे. चला तर मग भेटू पुन्हा. बिर्याणी बनवून तयार झाली आहे, आता खोलते मी. स्मेल्स गुड. आज डबल लेअर मध्ये केली आहे, क्वांटिटी थोडी जास्त होती तर. वाढल्यावरचा ना याचा ताटाचा. डन. चला बसा तुम्ही आता. तू खाल्ली का त्रिशा? कशी झाली? मिक्स तर कर. अगं फक्त मसाला आण, नाही तर फक्त राईस लागेल. मिक्स कर ना. त्रिशाला तर आवडली आहे. खडे मसाले बाजूला काढ. कशी आहे? चांगली. खडा मसाला बाजूला काढा, मध्ये गुड. नाईस. चला जेवा आता. राहायचं. त्यानंतर माझं एका ठिकाणी काम चालू होतं, सो मी ते चेक करायला गेलेली किती झालं आहे किती नाही. इंटेरियर डिझायनरचं ऑफिस होतं, त्यांचं आज ओपनिंग होतं ऑफिसचं. सो त्यांना फ्लोरल डेकोरेशन करून हवं होतं, म्हणजे तोरण, फ्लोरल रंगोली, बुके वगैरे हे सगळं त्यांना हवं होतं. सो मी ते काम कितपत झालं आहे हे चेक करायला आलेली आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं काम झालं होतं. तुम्हाला पण जर असे काही कामं फ्लोरल रिलेटेड करून हवे असतील तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझं इंस्टाग्राम पेज मेन्शन करते, जाऊन तुम्ही नक्की चेक करा. आणि सुंदर असं हे इथे काम झालेलं होतं. हॅलो. तर दुपारी आमचं जेवण वगैरे झालं. राजेशने आराम केला, मी माझं थोडं काम होतं ते केलं. त्यानंतर बाहेर जायचं होतं, एक ऑर्डर होती माझी, सो त्याचं काम करायला मला जायचं होतं. त्यानंतर बाकी पण बरेच कामं होती आणि भाजीपाला वगैरे आणणं, वीकली सगळं जे असतं. आज मार्केट लागतं आमच्या इथे भाजीपाल्याचं, सो ते केलं, भाजीपाला वगैरे आणला. आता स्वयंपाक झाला, जेवण झालं. त्रिशाला खीर खायची होती, मग जेवण वगैरे झाल्यावर आम्ही सगळ्यांनी मस्त शेवयाची खीर खाल्ली. सगळं आवरून झालं. आजचा व्लॉग एकदम छोटासा होणार आहे, कारण कालपासून आम्ही बऱ्यापैकी बिझी होतो. वीकेंड होता पण तितकं रिलॅक्स नव्हतं, बऱ्याच गोष्टी होत्या, सगळ्या काही मला नाही दाखवता आल्या आणि कामच होतं. सो दाखवणं पण काय म्हणजे नव्हतं तेवढं वर्क. सो आता किचन अजून माझं आवरायचं बाकी आहे. खीर खूप छान झाली होती. त्रिशाने आज पहिल्यांदाच म्हटली की शेवयाची खीर खायची, मग मी बनवली होती. सो दाखवते तुम्हाला आता. हे बघा, खाऊन झाली आमची, एवढीच उरली आहे. आता म्हटलं आता ही फ्रीजमध्ये ठेवून द्यावी. एकदम मस्त टेस्टी अशी खीर झाली होती. अजून माझं किचन आवरायचं बाकी आहे. इकडे भांडी वगैरे हे सगळं आवरायचं अजून माझं बाकी आहे.
तर असा होता आमचा यावेळचा वीकेंड. थोडा बिझी होता आणि छान गेला. पण फ्ली मार्केटला गेले मी. यावेळी काही घेतलं नाही फ्ली मार्केटला, कारण इतक्या गोष्टी झाल्या आहेत. असं मला वाटलं की नको, आता खूप होत आहेत गोष्टी आणि जागा नाही होत घरामध्ये काही गोष्टी ठेवायला. होत्या खूप छान छान डेकोरच्या वगैरे, असे खूप छान छान वस्तू होत्या, बट मी काही घेतल्या नाही. मार्केट पण छान होतं, प्राइस रिझनेबल होतं, सगळं छान होतं, बट नाही घेतल्या. आणि छान गेला माझा आजचा पण दिवस. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छान छान ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.